नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान अर्थात SY BA BCom BSc या वर्गासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि UGCच्या धोरणानुसार SY BA BCom BSc या वर्गासाठी आवश्यक जो कोर्स ठरवून दिलेला आहे त्या कोर्सविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। हा अभ्यासक्रम सर्वांना आवश्यक आहे, सर्वांना कंपल्सरी आहे। हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय किंवा या विषयामध्ये पास झाल्याशिवाय पदवी मिळत नाही आणि त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी या विषयाकडे पाहणं आवश्यक आहे। हा जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे पर्यावरण अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा पर्यावरणीय सतर्कता, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या नावाने हा कोर्स SY BA BCom BScच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलेला आहे। हा कोर्स 2 क्रेडिटसाठी आहे आणि एकूण यामध्ये 3rd सेमिस्टरला SY BAला 30 लेक्चर या कोर्सचे होणं आवश्यक आहे आणि यामध्ये आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे। एकूण 4 युनिट या प्रकरणामध्ये या कोर्समध्ये आहेत आणि या 4 प्रकरणांमधून आपण या पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणीय सतर्कता याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। यातला पहिला जो चॅप्टर आहे किंवा पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाविषयी आपण चर्चा करणार आहोत। पहिलं प्रकरण आहे पर्यावरण अभ्यास परिचय, इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल स्टडीज या नावाचं पहिलं प्रकरण आहे आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला पर्यावरण संकल्पना समजावून घ्यायची आहे। पर्यावरण संकल्पना किंवा कॉन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय आहे हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत। त्यानंतर पर्यावरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत, वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांनी केलेल्या आहेत। या व्याख्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो या पृथ्वीवर पर्यावरण आहे।
पर्यावरणामध्ये वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये सजीव किंवा ज्याला आपण बायोटिक असं म्हणतो ते घटक आहेत आणि अबायोटिक किंवा ज्याला निर्जीव घटक असं म्हटलेलं आहे. तर हे दोन्ही घटक आपल्या पर्यावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर ख्रिस्तपूर्व काळामध्ये स्ट्रॅबो, टॉलेमी, ॲरिस्टॉटल, हेकेटियस, हेरोडॉटस या सर्व विचारवंतांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करून अनेक निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत. सर्वसाधारणपणे पर्यावरण या संकल्पनेबाबत आपण पाहिलं तर ही संकल्पना बहुव्यापक आहे. हे व्यापक स्वरूपामध्ये यामध्ये सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. ही व्यापक संकल्पना असल्यामुळे यामध्ये अनेक विषयांचा समावेश होतो. सर्व समावेशक अशा प्रकारची ही पर्यावरण संकल्पना आहे. सर्वसाधारणपणे असं म्हणता येतं किंवा म्हणता येईल की मानवाच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असं म्हणतात. मग मानवाच्या सभोवताली काय आहे तर मानवाच्या सभोवताली सजीव, निर्जीव हे घटक आहेत. सजीवांमध्ये कशाचा समावेश होतो तर प्राणी आहे, वनस्पती आहे. हे प्राण्यांमध्ये मानव प्राणी आहे, वनस्पती आहे, जलाशय आहेत, समुद्र आहे. विशेषतः सजीव या घटकांचा समावेश यामध्ये होतो. आणि अबायोटिक किंवा ज्याला आपण निर्जीव घटक असं म्हणू तर त्यामध्ये पर्वत, पठार, मैदानं, जमीन या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. मानवाच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असं म्हणतात अशी सर्वसाधारण व्याख्या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये केली जाते. प्राचीन काळापासून आपण जर पाहिलं तर या सर्व विचारवंतांनी पर्यावरणाविषयी विविध नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये जे 4 वेद होते, या 4 वेदांपैकी जो ऋग्वेद नावाचा जो वेद आहे किंवा प्राचीन ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये या ठिकाणी निसर्ग पूजेला महत्त्व दिलेलं आहे. हे निसर्गामध्ये असणाऱ्या विविध घटकांची नोंद त्यामध्ये घेतलेली आहे. या प्राचीन ग्रंथामध्ये ऋग्वेदामध्ये पर्यावरणाची त्या ठिकाणी माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आणि ऋग्वेदामध्ये संपूर्ण पृथ्वीला एका कुटुंबाची उपमा दिलेली आहे. वसुदेव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारची उपमा या ऋग्वेदामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आकाशाला वडील मानलेला आहे. आकाश
हे वडिलांच्या ठिकाणावर मानलेलं आहे. पृथ्वीला आई म्हणलेलं आहे. पाण्याला भाऊ म्हटलेलं आहे. निसर्गाला बहीण म्हटलेलं आहे. हे सर्व निर्मळ राहावे, मानवाने याकडे एक शक्ती म्हणून पाहावं, निसर्गाची पूजा करावी म्हणून त्यामध्ये काही प्रार्थनासुद्धा सुचवलेल्या आहेत. या प्रार्थनेमधून या घटकांचं त्या ठिकाणी संवर्धन व्हावं हा त्यामागचा हेतू असावा. पृथ्वीवरील सर्व घटक हे एकाच कुटुंबाचे भाग आहेत आणि हे सर्व घटक जतन करणं हे मानवाचं प्रथम कर्तव्य आहे. त्यांचं संरक्षण करणं हे मानवाचं प्रथम कर्तव्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपली पृथ्वी जर संतुलित राहिली, पृथ्वी जर स्थिर राहिली तर या सर्व प्राणीमात्रा असतील किंवा पृथ्वीवरील घटक असतील यांचं या ठिकाणी अस्तित्व राहणार आहे आणि म्हणून पृथ्वीला या ठिकाणी पूज्यस्थानी मानलेलं आहे. निसर्ग संवर्धनासाठी अनेक प्राचीन काळामध्ये राजांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. झाडांची लागवड असेल किंवा वृक्ष संवर्धन असेल या बाबतीमध्ये सुद्धा राजांनी काळजी घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये वनस्पतीला फार महत्त्व दिलेलं होतं. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा आपल्या अभंगांमधून वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे अशा प्रकारच्या ओळी वापरलेल्या आहेत. किंवा पक्षीही आळविती सुस्वरे अशा प्रकारच्या या ओळींचा वापर करून त्या ठिकाणी संवर्धन हे लोकांमध्ये रुजवलेलं आहे किंवा लोकांमध्ये जागृती व्हावी, सतर्कता यावी, पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी आळविती सुस्वरे अशा प्रकारची रचना ही आपल्या अभंगांमधून करून ठेवलेली आहे. लोकांनी निसर्गातील विविध घटकांकडे जबाबदारीने पाहावे म्हणून निसर्गाला आदिदेव किंवा आदिदेवता आणि निसर्गातील विविध घटकांना त्या ठिकाणी पूज्यस्थानी मानलेले आहे. यामध्ये आपण सूर्याची पूजा करतो. ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः. यामागे जो हेतू आहे तो अतिशय उच्च असा हेतू आहे की निसर्गातील सूर्य हा एक मानवजातीला त्या ठिकाणी प्रेरणा देणारा किंवा प्रकाश देणारा हा घटक आहे. जमीन, हवा, आकाश, वनस्पती, प्राणी यांना देव मानलेला आहे आणि यांना देव मानण्याचं कारण म्हणजेच या ठिकाणी निसर्गाची पूजा करण्यासारखं आहे. थोडक्यात परिसर अभ्यास व त्यांचे महत्त्व ही गोष्ट पुरातन काळापासून त्या ठिकाणी जतन केलेली आपल्याला दिसून येते. गेल्या 300 वर्षात
मानवाने प्रगती केली, मानव समूहांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झाली, या जोरावर त्याने सांस्कृतिक प्रगती केली आणि अतिशय वेगाने गेल्या 200-300 वर्षामध्ये मानवाने निसर्गामध्ये बदल घडवून आणलेले आपल्याला दिसतात। त्यामुळे निसर्गातील अनेक घटकांचा वापर हा मानवाने आपल्या विकासासाठी करून घेतलेला आहे। परिणामी निसर्गातील घटकांचा अतिरिक्त वापर मानवाने केलेला आहे आणि या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाचा तोल ढासळलेला आपल्याला दिसून येतो। म्हणूनच पर्यावरणीय अभ्यासाची गरज निर्माण झालेली आहे। मानवाने अतिरेकी वापर केल्यामुळे पर्यावरणातील घटकांचा त्या ठिकाणी ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे आणि 20व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या समस्या या पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत। यामध्ये जसे की ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या आज संपूर्ण जगाला भेडसावत आहे किंवा अंटार्क्टिका खंडासारखा संपूर्ण बर्फाळ खंड हा वितळतो आहे। समुद्राच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे। टेम्परेचर किंवा तापमान पृथ्वीचं वाढताना दिसत आहे। ह्या सर्व ज्या घटना आहेत या पृथ्वीला विनाशाकडे नेणाऱ्या घटना आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ नयेत किंवा निसर्गाची त्या ठिकाणी पूजा करावी अशा प्रकारे प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आलेली आपल्याला दिसते। यामध्ये अनेक समस्या आपल्याला दिसतात। ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्या पर्यावरणीय समस्या आज मानवासमोर उभ्या आहेत आणि त्यामुळे निसर्गातील घटकांचा या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी हा पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणीय जाणीव जागृती सुरू झालेली आहे। पर्यावरणशास्त्र हा परिसराचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारा एक विषय आहे आणि हा अगदी अलीकडच्या काळामध्ये या विषयाला सुरुवात झालेली आहे। हे 1960 नंतर खऱ्या अर्थाने पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली। असा हा पर्यावरण विषय किंवा पर्यावरण जाणीव जागृती यामधील नेमकं पर्यावरण म्हणजे काय, तर या पर्यावरणाच्या व्याख्या किंवा डेफिनेशन कोणकोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सुरुवातीला ब्रिटानिका ज्ञानकोशानुसार पर्यावरणाची व्याख्या केलेली आहे। एखाद्या जीवाच्या भोवती असलेल्या व त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्राकृतिक व जैविक घटकांची पूर्ण मालिका म्हणजे पर्यावरण, अशा प्रकारची व्याख्या ही ब्रिटानिका या ज्ञानकोशामध्ये दिलेली आहे। त्यानंतर बर्नार्ड नेबेल यांनी एक व्याख्या पर्यावरणाची केलेली आहे। बर्नार्ड नेबेल यांच्या मते पर्यावरणशास्त्र म्हणजे विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये, जे पृथ्वीवर वेगवेगळ्या परिसंस्था आहेत, ज्या गोष्टींमुळे किंवा तत्वांमुळे संतुलन टिकून राहते त्या तत्वांचा किंवा गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय।
या ठिकाणी नेबेल यांना असं म्हणायचं आहे की पृथ्वीवर वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. मग यामध्ये जलपरिसंस्था आहे, भूपरिसंस्था आहे. या परिसंस्था आणि त्यांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. पुढची व्याख्या जॉन टर्क यांनी केलेली आहे. जॉन टर्क यांच्या मते ज्यांच्या अभ्यासामुळे आपल्या ग्रहावरील पर्यावरणाचे आकलन होण्याविषयी व मानवाच्या पर्यावरणावर झालेला परिणाम याविषयी एक दृष्टिकोन विकसित होतो व त्यामुळे पर्यावरणीय समस्यांच्या सोडवणुकीचे मार्ग स्पष्ट होतात. अशा प्रकारचं जे शास्त्र आहे या शास्त्राला पर्यावरणशास्त्र असं म्हणायचं. अशी व्याख्या जॉन टर्क यांनी केलेली आहे. त्यानंतर मराठी विश्वकोश यामध्ये एक व्याख्या दिलेली आहे. मराठी विश्वकोशानुसार सजीव व त्यांच्या भोवतालचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. अशा प्रकारची व्याख्या ही मराठी विश्वकोशामध्ये दिलेली आहे. तर सजीव आणि त्याच्या भोवतालचं वातावरण यांचा परस्पर संबंध आहे म्हणून या ठिकाणी एकात्मपणे परस्पराश्रयी असं म्हटलेलं आहे. हे सजीव आणि निर्जीव घटक यांचं एकमेकांशी त्या ठिकाणी रिलेशन आहे किंवा परस्पर संबंध आहे. त्यानंतर डॅनियल डी चिरास यांनी एक व्याख्या केलेली आहे. डॅनियल डी चिरास यांच्या मते पर्यावरणशास्त्र हे जैविक व अजैविक घटक व त्यांचे पर्यावरण व विशेष करून त्या घटकांमधील परस्पर क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. यामध्ये चिरास यांनी बायोटिक आणि अबायोटिक या दोन घटकांचा मिळून अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला पर्यावरणशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीत असंही म्हणता येईल की पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकांचे संवर्धन व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला पर्यावरणशास्त्र असं म्हणायचं. तर यामध्ये पर्यावरणाचं संवर्धन हा घटक महत्त्वाचा आहे. व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींचा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आपल्याला करता येईल की लोकसंख्या, साधनसंपत्ती, प्रदूषण इत्यादींचे परस्पर संबंध व त्यांचे परस्परावर होणारे परिणाम व त्यांच्यातील गुंतागुंत यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजी आणि या विषयाअंतर्गत जो अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र. हे आपल्या सभोवताली जे जैविक आणि अजैविक घटक आहेत या जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास म्हणजेच पर्यावरण. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पर्यावरण म्हणजे काय हे सांगताना स्पष्ट करता येतं. जैविक आणि अजैविक घटक हे जर संतुलित राहिले तर आपली पृथ्वी
आणि तिचं संतुलन हे टिकून राहणार आहे, या दृष्टिकोनातून या ठिकाणी पर्यावरणाच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. उदाहरणार्थ जलपरिसंस्था जर आपण पाहिली तर यामध्ये जलसाठ्यांचा तळ, तेथील खडक, वाळू हे म्हणजे या ठिकाणी अजैविक घटक आहे. आणि या जलपरिसंस्थेमध्ये जे मासे किंवा कासव किंवा पान वनस्पती ज्या आहेत यांना जैविक घटक असं म्हणायचं आहे. या सर्वांची मिळून जी बनलेली आहे ती जलपरिसंस्था आहे आणि या दृष्टिकोनातून तिला महत्त्व आहे. अशाच प्रकारे इतर परिसंस्था आहेत. मग आपली पृथ्वी ही स्वतः एक परिसंस्था आहे. उदाहरणार्थ पृथ्वीवर अनेक परिसंस्था आहेत. त्यामध्ये जंगल परिसंस्था आहे किंवा ज्याला आपण फॉरेस्ट इकोसिस्टम असं म्हणतो, किंवा भूपरिसंस्था आहे. यामध्ये काही खाऱ्या पाण्याच्या परिसंस्था आहेत, सागर आहे, खाडी आहे, ह्यासुद्धा एक परिसंस्था आहे. काही गोड्या पाण्याच्या परिसंस्था आहेत, नदी, तळे, तलाव या परिसंस्था आहेत, किंवा काही मानवनिर्मित परिसंस्था आहेत. तर अशा या सर्व परिसंस्था या जैविक आणि अजैविक घटकांनी मिळून बनलेल्या आहेत. आणि या सर्व परिसंस्थांचा एकमेकाशी त्या ठिकाणी परस्पर संबंध आहे. परिसंस्था स्थिर असतील व भिन्न परिसंस्था संतुलित ठेवणारे घटक योग्य प्रकारे कार्य करीत असतील तर परिसराला हानी पोचत नाही, त्यांचं अस्तित्व टिकून राहतं. आणि म्हणून पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासामध्ये परिसंस्था व त्यांच्यामधील संतुलनमूलक तत्त्वांचे अध्ययन करणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पर्यावरणशास्त्र म्हणजे सभोवतालच्या परिसरातील अजैविक व जैविक घटक यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यातील आंतरक्रिया व त्यांचा मानवावर व मानवाच्या व्यवसायावर पडणारा प्रभाव म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणीय सतर्कता यामधील पहिलं प्रकरण जे आहे त्यामध्ये आपण पर्यावरण संकल्पना म्हणजे काय ती समजावून घेतलेली आहे आणि पर्यावरणाच्या विविध व्याख्या या समजावून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.